तर थंडीत बनवा गरम गरम अशी मूग डाळ, पालकवाली मूग डाळ ऍक्च्युली। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। ही रेसिपी माझ्या सासू शेअर करणार आहेत। तर सगळ्यात आधी त्याच्यासाठी घेतली आहे मूग डाळ 1 वाटी, पालक घेतली आहे बारीक चिरून, मिरच्या घेतल्यात 5-6, टोमॅटो घेतलाय बारीक चिरलेला आणि कोथिंबीर। तर सगळ्यात आधी डाळ शिजायला बघत आहे मी याच्यात टोमॅटो आणि हिरवी मिरची चिरून टाकलेली आहे। आता हे डाळीसोबत चांगली शिजून झाली की मग थोडी अर्धी शिजली की मग पालक हळद मीठ टाकून मग मी फोडणी टाकणार आहे याच्यामध्ये। खूप छान होते। मी भावाच्या घरी गेली होती ना, माझ्या भावाने माझ्यासाठी हे पालक घालून मुगाची डाळ बनवली, मला खूपच आवडली, म्हणून मी आज तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करत आहे। तर आता याच्यात टाकणार आहे पालक। डाळ शिजलेली आहे ऑलरेडी। पालक टाकून झाल्यावर मग टाकणार आहे हळद आणि मीठ। आता याला आपण देणार आहे फोडणी। जरा पालक शिजवून घ्या मग द्या फोडणी। डाळ शिजलेली आहे, त्याला रवीने घाटून घेणार आहे आणि इकडे फोडणीसाठी तेल टाकलंय, लसूण टाकलंय, कढीपत्ता टाकलाय। आता याच्यात टाकणार आहे राई जिरं, कोथिंबीर घातलेली आहे आणि जेवणासाठी आपली डाळ रेडी आहे। सर्व करणार आहे आता। तर आपली डाळ आहे रेडी। तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।